हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे दुकानदारी। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊज पीसेस दाखवणार आहे जे की एम्ब्रॉयडरी केलेले आहेत ते, आणि त्याचे साईज काय आहे, त्याचे कलर कोणते आहे, त्याची प्राइस काय असणार आहे, त्याचं मटेरियल काय असणार आहे, मी हे तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर ह्या अशा प्रकारचे ब्लाऊज पीसेस असणार आहे। हे पूर्ण 12-10 कलर आहेत। तर आपण हे ओपन करूयात आणि वन बाय वन एक एक कलर बघूयात। चला। तर हे बघा, अशा प्रकारची डिझाइन असणार आहे ब्लाऊज पीसवरती, म्हणजे अर्ध्या हाताला वर्क येणार आहे हे ब्लाऊजचं, आणि पूर्ण ब्लाऊजवरती बुट्टे असणार आहेत अशा। तर अशा प्रकारचं हे डिझाइन असणार आहे ब्लाऊज पीसवरती। आणि हे जे कलर दिलेले आहेत हे सगळे कलर याच्यामध्ये अवेलेबल असणार आहेत। आपण खाली बघू शकता, एकूण 10 ते 12 कलर आहेत त्याच्यामध्ये। तर हे सगळे कलर आपण बघणार आहोत आता। तर सगळ्यात पहिले हा मरून कलर आहे, डार्क मरून कलर आहे। मला हा ब्लाऊज पीस मी तुम्हाला ओपन करून दाखवते। तर हे बघा, आता हा जो पूर्ण जे आहे डिझाइन मी जवळनं दाखवते बघा, एम्ब्रॉयडरी केलेलं आहे याच्यावरती, आणि सिक्वेन्स वर्क आहे, पूर्ण सिल्क थ्रेड वर्क आहे हे बघा। आणि ही जी डिझाइन आहे ती पूर्ण हाताला येणार आहे इथून तिथून, आणि बाकीच्या ब्लाऊजवरती हे अशा प्रकारच्या बुट्ट्या असणार आहेत बघा। अशा प्रकारच्या सिक्वेन्सच्या आणि थ्रेडच्या, जरी थ्रेड, सिल्क थ्रेडच्या बुट्ट्या असणार आहेत पूर्ण ब्लाऊजवरती हे बघा अशा प्रकारे। तर हा जो आहे हा आपला मरून कलर आहे। ह्याचं मटेरियल म्हणाल तर तुम्ही हे मटेरियल जे आहे हे सिल्कचं मटेरियल येणार आहे, आणि हा जो ब्लाऊज पीस आहे तो 80 सेंटीमीटरचा आहे। म्हणजे जर बघायला गेलं तर माझ्यासारख्या हेल्दी बायकांना हा 80 सेंटीमीटरमध्ये होणार नाही आहे। फुल स्लीव्ज जर करायला गेलं, कट टू कट, हाफ स्लीव्ज कट टू कटमध्ये होईल, ते पण जॉईंट वगैरे द्यावे लागतील। त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारचे 80 सेंटीमीटरचे ब्लाऊज पीस घेत असाल तर मेक शुअर की ते तुम्हाला येतील। म्हणजे पूर्ण 1 मीटर नाही, हा 80 सेंटीमीटरमध्ये जर तुम्हाला ब्लाऊज पीस होत असेल अशा प्रकारचा तरच घ्या। अन्यथा जे ब्लाऊज पीस आपण घेतले जातात घाई गडबडीमध्ये किंवा आपण आणतो, काही वेळेस बऱ्याचदा आपलं विचारणं राहून जातं की हा पीस 1 मीटरचा आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे। तर मग असे पीस घेतले जातात आणि ते तसेच पडतात, कारण ते त्यामध्ये प्लस साईजच्या लेडीज लोकांना ते ब्लाऊज पीस पूर्ण होत नाहीत। तर हा आपला सेकंड कलर जो आहे तो नेव्ही ब्लू कलर आहे, छान आहे बघा, अगदीच फ्रेश कलर आहे। हे सगळे फ्रेश कलर आहेत, एकदम डार्क शेड आहेत। आता ह्याची जी प्राइस आहे ती 120 ते 150च्या रेंजची आहे। आता मे बी परत मी सांगेल की ही लोकेशननुसार चेंज होत राहणार आहे। काही ठिकाणी ह्याच्यापेक्षा कमी, किंवा डिपेंड करतं मटेरियल टू मटेरियल। काही ठिकाणी मटेरियल खूप लो क्वालिटीचं असतं, तर त्याच्यामुळे त्याची प्राईससुद्धा ह्याच्यापेक्षा कमी असू शकते। आणि हा आपला थर्ड कलर जो आहे तो हा पेट्रोल कलर आहे, केरोसिन कलर, जो रॉकेलचा कलर असतो ना, सेम तो कलर आहे बघा। आणि ह्या पूर्ण ब्लाऊजवरती मी सांगितल्याप्रमाणे तसं वर्क येणार आहे। हा चौथा जो कलर आहे तो हा अबोली कलर आहे, डार्क अबोली कलर आहे हा, खूप फ्रेश आहे बघा। त्याच्यानंतर हा जो आहे हा गोल्डन कलर आहे, जो की हा अशा प्रकारचा ब्लाऊज शिवला तर हा एक ब्लाऊज तुम्ही खूप साऱ्या साड्यांवरती घालू शकता, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक साडीवरती मॅचिंगच ब्लाऊज असायला पाहिजे असं काही नाही। हा ब्लाऊज घातला तर तो, म्हणजे एक ब्लाऊज असला की तो बऱ्याचशा साड्यांवरती तो मॅच होतो। त्याच्यानंतर हा राणी कलर आहे बघा असा। त्याच्यानंतर हा डार्क ब्राऊन कलर आहे, एकदम डार्क ब्राऊन कलर आहे हा। हा पण सुंदर आहे अगदी दिसायला, खूप छान आहे। त्याच्यानंतर हा गुलाबी कलर आहे, प्रॉपर गुलाबी कलर आहे हा बघा। आणि
हा जरी अशा प्रकारचा जरी ब्लाऊज शिवला एक, तरी हा ब्लू कलरची साडी, ग्रीन कलरची साडी, येलो कलरची साडी, ह्या 2-3 साड्यावरती हा एक ब्लाऊज पीस मॅच होतो आणि चांगला दिसतो. त्याच्यानंतर हा जो आहे हा ग्रे कलर आहे. युजली बऱ्याचशे ब्लाऊज पीस म्हणजे डिझाईन केलेले जे ब्लाऊज पीस असतात डिझायनर, त्याच्यामध्ये ग्रे कलर येत नसतो, पण हे जे कॅटलॉग पीस आहे त्याच्यामध्ये हा ग्रे कलर दिलेला आहे. तर हा ग्रे एकदम काळपट म्हणजे डार्क ग्रे कलर आहे हा. त्याच्यानंतर हा थोडासा इटकरी टाईप आपल्याला म्हणता येईल, कारण हा चॉकलेटी पण नाही आहे, थोडासा ऑरेंज शेड याच्यामध्ये जास्त आहे. ह्याला आपण थोडासा इटकरी कलर बोलूयात. आता तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सांगा ह्याला कोणता कलर म्हणता येईल. ऑरेंज नाही आहे हा, ऑरेंज खूप डार्क असतो याच्यापेक्षा, त्यामुळे ऑरेंज नक्कीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ह्याला कोणता शेड बोलूयात आपण, किंवा तुम्हाला माहीत असेल तर त्या रंगाचं नाव मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जो आहे हा ग्रीन कलर आहे. ह्याच्यातला एक जो कलर आहे जांभळा कलर, तो ऑलरेडी सेल झालेला आहे. पूर्ण 12 कलरचं ते पॅकेट होतं मी तुम्हाला दाखवलेलं, आणि हे जे आहे ते 11 कलर मी तुम्हाला दाखवलेत. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा हे ब्लाऊज पीस तुम्हाला कसे वाटले आणि तुमच्याकडे हे तुम्हाला किती रुपयामध्ये अवेलेबल आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.